अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघातील अनेक गावात जाऊन जन आशीर्वाद यात्रा करून चाचपणी केली आहे। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार प्राजक्त तनपुरे हाच आमचा पक्ष असा सूर आल्याने तनपुरे आता अपक्ष निवडणूक लढवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून आता राहुरी मतदारसंघात थेट माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे आणि युवा नेते अक्षय दादा कर्डिले अशीच आमने सामने निवडणूक रंगण्याची चित्र स्पष्टपणे समोर येत आहेत। तर होणाऱ्या या लढतीमध्ये दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अक्षय कर्डिले यांना मतदारांची सहानुभूती मिळणार का, किंवा जनतेच्या मतमतांतरावर तनपुरे विधानसभेत मंत्रिपदाच्या काळातील केलेल्या कामाच्या जोरावर या लढाईत बाजी मारणार का, याकडे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। भारतीय जनता पार्टीकडून दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला असून मतदारसंघातील अनेक गावात जाऊन मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। त्यांनाही मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात असले तरी ते पक्षाच्या चिन्हावर लढण्याची शक्यता कमी दिसत असून ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची खात्रीलायक माहिती मिळतीये। एकंदरीत प्राजक्त तनपुरे यांच्या निवडणूक पूर्व हालचालींवरून निवडणुकीसाठी आधीच त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। नागरिकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, मग पिण्याचं पाणी, शेतीची वीज, महामार्गाचं रखडलेलं काम यासाठी रस्ता रोको आंदोलन करत त्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलाय। सामाजिक धार्मिक कार्यक्रमांनी गळ्यात भगवी शाल, भगवी टोपी घालून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी हजेरी लावत मतदारांना मात्र आकर्षित केलंय। या निमित्त प्राजक्त दादा आणि अक्षय दादा या दोन्ही दादांनी संपूर्ण मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच पिंजून काढल्याने मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण तापलंय। तर या दोन्ही नेत्यांची धावपळ वाढली असून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नवं चैतन्य निर्माण झालंय। याच अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात रावसाहेब खेवरे, शिवसेना शिंदे गटाचे राजभाऊ शेटे, स्वराज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते साहेबराव म्हसे, मनसेचे ज्ञानेश्वर गाडे, वंचितकडून संतोष शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरेश लांबे यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे। मात्र मतदारसंघात एकंदरीत वातावरण पाहता प्राजक्त तनपुरे विरुद्ध अक्षय कर्डिले हीच प्रमुख लढत निर्णय ठरण्याची चिन्ह दिसून येत आहेत। त्यामुळे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता मोठी रंगत निर्माण झाली आहे। त्यात कार्यकर्त्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। दोन्ही दादांच्या कार्यकर्त्यांकडूनही सोशल मीडियावर श्रुती सुमनांची मोठी उधळण होताना दिसून येते। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।